हॅलो. हा साहेब नमस्कार. रवी सहाने बोलतोय मनसे. हां, हां. बोला साहेब. आपलं बोलणं झालं होतं ते परवा एक बातमी बघितली ना, खासदारांचं स्टेटमेंट होतं की पुण्यातील 3 स्थानकांची नावं बदललीत. परंतु आमची जी मागणी होती महात्मा फुले मंडईची मेट्रो स्टेशनची तर ती अजून ग्राह्य झाली नाही का? बघा कमिटीने माझ्या मते ती काही विचाराधीन घेतलेली नाही अजून. जे आधीची आले होते त्याच्यावर काहीतरी करून अजून झालेलं नाही म्हणते. नावं कुठलेही अजून बदललेली नाहीयेत. हा मग तेच ना, परवा दिवशी मी स्टेटमेंट बघितलं बदललेली नाहीयेत अजून हा कुठलेही. अजून कुठलेही बदललेले नाहीयेत. हा बदलणे बरोबर आहे, पण त्यात त्यांनी 3 नावांचं विचाराधीन आहे सांगितलंय. हो, मग कमिटीने त्याच्यात 3 नावांचा प्रस्ताव सध्या पाठवलेला आहे. हा मग साहेब महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनचं नाही त्याच्यामध्ये पाठवलं का? ते नाहीये. हां, ते नाहीये. हे का बरं नाहीये असं? तर आता कमिटी सांगेल त्याच्याबद्दल काय असेल ते. कमिटी कोण आहे त्याचा अध्यक्ष? एमडी साहेब आहेत. हा? श्रावण हार्डीकर साहेब. श्रावण हार्डीकर साहेब आहे. श्रावण हर्डीकर साहेब. म्हणजे काय आता आमचं महत्वाचा जो विषय आहे महात्मा फुले महापुरुष नाही, आहेत. बरोबर आहे, महापुरुषाच्या पण नावाची ॲलर्जी जे कमी मार्गदर्शन तत्व आहेत त्याच्यानुसारच होईल ते काम. हा मार्गदर्शन तत्वाचा आम्ही 1.5 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो तुम्हाला मार्गदर्शन माहिती तत्व शासनाने ठरवलेत, महाराष्ट्र शासनाने. हा मग त्यात महात्मा फुलेंचं नाव नाहीये का मार्गदर्शन तत्वामध्ये? मार्गदर्शन तत्व नावं ठेवायचे त्यांनी सांगितले कशा प्रकारे ठेवायचे. हो सर, कशा प्रकारचे आपण मेट्रो स्टेशन मंडईचं जे आहे ना ते महात्मा फुले मंडईमध्ये आपण मेट्रो स्टेशन उभारलंय. नाही ना, असं आपण कुठल्याही स्टेशनला महापुरुषांचे नावं दिलेले नाहीये. हा ते त्या एरियामध्ये त्या मंडईचं नावच महात्मा पण- फुले मंडई स्टेशन आहे सर. अहो, मग ते मंडई नाव म्हणजे ती ऐका ना सर. भाजीपाला मंडई नाहीये ते. मंडई म्हणजे ती पूर्ण एरियाचं नाव आहे. अहो ते पूर्ण एरियाचं नाव महात्मा फुले मंडई आहे. इथंच तर नाही, तुम्ही ती माहिती द्या भाजीपाला जी सर. मंडई आहे त्याचं नाव महात्मा फुले मंडई झालेलं आहे. रे मार्केट होतं पूर्वी नाव. हा रे मार्केटचं नाव नंतर महात्मा फुले मंडई केलेलं आहे. हो, बरोबर मला आहे. एक सांगा, पण त्याच्या- मेट्रोला महात्मा फुलेंच्या नावाची ॲलर्जी आहे का? नाही, तसं नाहीये. मग असं कसं म्हणता साहेब तुम्ही? तसं नाहीये. कमिटीचे जे मार्गदर्शन तत्व आहेत त्याच्याबद्दल मी सांगतोय तुम्हाला. मार्गदर्शन तत्वामध्ये मग ज्या तुम्ही- एरियामध्ये ऐका ना सर, आता स्वारगेटमध्ये जर तुम्ही मेट्रो स्टेशन उभं केले तर स्वारगेटचं नाव दिलंय बरोबर. मग महात्मा फुले मंडई येथे मेट्रो स्टेशन आहे तर महात्मा फुले साहेब, असं मंडईचं नाव आहे, पाहिजे ना. कमिटी जी आहे संयुक्तपणे ठरवतो. माझा त्याच्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक काही हे नाहीये. साहेब आम्ही तुम्हाला 1.5 वर्षापासून मी आंदोलन असू द्या ना केलं, मग, मी असू द्या ना मग. तुम्हाला मी निवेदन स्वतः दिलेलं आहे. मला स्वतःला डायरेक्ट काही अधिकार नाहीये. कमिटी ठरवते. आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही पुण्यातले प्रमुख आहात, आम्ही तुम्ही तुम्हाला विचारणार. पुन्हा निवेदन द्या. त्याच्यामध्ये कमिटीमध्ये पुन्हा विचारात घेते. नाही पण हे साहेब चुकीचं आहे. त्याच्यावर आम्हाला पण आता विचार नाही, करावा लागेल. मला सरकारी नियमानुसार काम करावं लागतं. माझं स्वतःचं वैयक्तिक इथे कुठलाही स्वार्थ नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार अजून त्यांचं हे नाव पुढे पाठवलंच नाही असं म्हणणं आहे तुमचं. हॅलो. हॅलो. हा, नाही, ते नाही पाठवलं. ओके सर, ठीक आहे.